नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आपण काल प्रकरण पहिलं सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय याची थोडीफार प्रस्तावना पाहिली. अर्थशास्त्राच्या मुख्य शाखा आहेत सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यांची ऐतिहासिक वाटचाल पाहिली. आता पुढचा जो पॉईंट आहे त्या पुढच्या पॉईंटमध्ये आपल्याला काय सांगितलेलं मी काल की सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र याच्याबद्दलचा अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्य, त्यांची व्याप्ती हे सगळं आपल्याला अभ्यासायचं आहे. त्यानुसार हा पुढचा पॉईंट जो आपल्याला दिलेला आहे तो सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सूक्ष्म म्हणजे काय, तर वस्तूचा लहान भाग किंवा हिस्सा होय असं सांगितलं होतं काल. तर सूक्ष्म अर्थशास्त्र हा राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या लहान भागाशी संबंधित आहे. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक उपभोक्ता, वैयक्तिक उत्पादक, विशिष्ट वस्तूंची किंमत किंवा घटकांची किंमत यासारख्या वैयक्तिक घटकांच्या आर्थिक क्रिया आणि वर्तनाचा अभ्यास केला जातो. म्हणजेच काय, तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये जे जे काही वैयक्तिक आहे ते ज्याचं मोजमाप केलं जातं ते सर्व सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये येतं. तर पुढचा पॉईंट जो दिलेला आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या. आपल्याला त्यांनी आता थोड्याफार ज्या व्याख्या आहेत ते सांगितलेल्या आहेत. काही महत्त्वाच्या व्याख्या आहेत त्या आपल्याला सांगितल्या आहेत. पहिली जी व्याख्या आहे ती अर्थतज्ञ मॉरिस डॉब यांची आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे, तर अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. मॉरिस डॉब यांनी काय सांगितलेलं आहे, तर अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. ही झाली पहिली व्याख्या. दुसरी व्याख्या जी आहे ते अर्थतज्ञ AP लर्नर यांची आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे, तर सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे अर्थव्यवस्थेकडे जणू काही सूक्ष्मदर्शकाद्वारे पाहिले जाते. अर्थव्यवस्थारूपी शरीरातील लाखो पेशी म्हणजे व्यक्ती आणि कुटुंबे उपभोक्त्याच्या रूपाने आणि व्यक्ती व उत्पादन संस्था उत्पादकाच्या रूपाने अर्थव्यवस्थेच्या संचलनात कशा प्रकारे भूमिका पार पाडतात हे अभ्यासण्यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र या पेशींकडे जणू काही सूक्ष्मदर्शकातून पाहते. आता या ज्या दोन्ही व्याख्या आहेत त्यातली मॉरिस डॉब यांची सूक्ष्म अर्थशास्त्राची जी व्याख्या आहे ती पाठ करून ठेवायची आहे. पुढचा पॉईंट आपल्याला दिलेला आहे तो सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती. आता त्यांनी खाली एक तक्ता दिलेला आहे. त्या तक्त्याद्वारे आपल्याला थोड्याफार प्रमाणात लक्षात येते की सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती म्हणजे काय आहे. तर सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती जी आहे त्या 3 सिद्धांताद्वारे सांगितलेली आहे. पहिला सिद्धांत आहे वस्तूंच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. या सिद्धांतामध्ये मागणीचे विश्लेषण, पुरवठ्याचे विश्लेषण येतं. दुसरा सिद्धांत आहे उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. याच्यामध्ये खंड, वेतन, व्याज, नफा हे येतं. पुढे तिसरा सिद्धांत आहे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. आणि या आर्थिक कल्याणाच्या सिद्धांतामध्ये उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता, एकूण आर्थिक कार्यक्षमता या तिन्ही कार्यक्षमतेचा अभ्यास केला जातो. थोडक्यात काय, तर सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती जी आहे ती या 3 सिद्धांताद्वारे आपल्याला स्पष्ट करता येते. डिटेलमध्ये पाहूया आपण पुढे. पहिला जो सिद्धांत मी सांगितलेला कोणता होता, तर वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. वैयक्तिक वस्तूंच्या किमती बाजारपेठेतील मागणी व पुरवठ्याने निश्चित केल्या जातात. म्हणजे ज्या वस्तूला बाजारपेठेमध्ये मागणी असेल किंवा त्याचा पुरवठा व्यवस्थित पद्धतीने होत असेल त्यानुसार वस्तूंच्या किमती आहेत त्या ठरवल्या जातात. आता सूक्ष्म अर्थशास्त्र हे मागणी विश्लेषणाशी संबंधित आहे. काय आहे, तर ते वैयक्तिक उपभोक्त्याचे वर्तन, वैयक्तिक उत्पादकाचे वर्तन म्हणजे वैयक्तिक उत्पादकाच्या वर्तनाशी संबंधित आहे. म्हणजे एखादा बाजारात गेलेला ग्राहक आहे तर तो आपल्याला परवडणाऱ्या किमतीमध्ये वस्तू विकत घेतो आणि ज्या ज्या वस्तूंना बाजारपेठेमध्ये मागणी असेल त्या वस्तूंचा पुरवठा त्या पद्धतीने थोड्याफार कमी जास्त प्रमाणात होतो आणि त्यानुसार त्याची किंमत ठरवली जाते. म्हणून त्यांनी काय सांगितलेलं आहे, कुठला पहिला सिद्धांत आहे तर वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. दुसरा सिद्धांत आहे उत्पादन घटकांचा किंमत निश्चितीचे सिद्धांत.
आता सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये भूमी, श्रम, भांडवल, संयोजक हे घटक उत्पादन प्रक्रियेत सहभागी होतात. हे महत्त्वाचे 4 घटक आहेत, ज्या 4 घटकांपासून उत्पादन तयार होते. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आपल्याला 4 घटक जे आहेत ते महत्त्वाचे आहेत असं सांगितलेलं आहे. कोणते 4 घटक आहेत ते? भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. सूक्ष्म अर्थशास्त्र भूमीला म्हणजेच खंडाला, श्रमाला म्हणजेच वेतन, भांडवलाला म्हणजे व्याज आणि संयोजकाला नफा या मोबदल्यांची निश्चिती करण्यास मदत करते. म्हणजे एखादी वस्तू जी आहे ती वस्तू तयार करायला अगोदर आपल्याकडे भूमी असायला पाहिजे, म्हणजे आपल्याकडे जागा असायला हवे, खंड असायला हवे. जरी जागा असली तरी त्या जागेवर काम करण्याला म्हणजेच श्रमाला म्हणजे तिथे काम करणाऱ्या व्यक्तीला किंवा कामगारांना वेतन हे दिले गेले पाहिजे. तसेच ते वस्तू उत्पादन करण्यासाठी आपल्याकडे सुरुवातीला भांडवल असायला हवे आणि संयोजक म्हणजे जो मालक आहे कंपनीचा तो नफ्यासाठी एखाद्या वस्तूची निर्मिती करत असतो. म्हणजे हे चारही जे घटक आहेत हे चारही घटक वस्तूची किंमत ठरवतात. कोणते सांगितले मी 4 घटक? भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. हे चारही घटक आहेत ते उत्पादन प्रक्रियेमध्ये सहभागी होतात आणि या सहभागी झालेल्या घटकानुसारच उत्पादनाची किंमत ठरवली जाते किंवा निश्चित केली जाते. तिसरा सिद्धांत आहे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. आता आर्थिक कल्याणाचा हा अभ्यास जो आहे तो प्रामुख्याने आपल्याला साधनसामग्रीच्या कार्यक्षम वाटपाशी संबंधित आहे. म्हणजे साधनसामग्री आपल्या कंपनीमध्ये तयार झाली आहे तर ते बाहेर जाण्यासाठी म्हणजेच बाजारामध्ये त्याचा पुरवठा होण्यासाठी वाटपामुळे सुद्धा आपल्याला काय संपूर्ण समाजाला महत्तम समाधान प्राप्त होत असेल तर ते वाटप जे आहे ते कार्यक्षम आहे असं म्हटलं जातं. म्हणजेच काय तर साधनांच्या कार्यक्षम वाटपामुळे समाजाचे जास्तीत जास्त आर्थिक कल्याणाचे उद्दिष्ट साध्य होते. म्हणजे एखादी वस्तू निर्माण करण्यामागचं उद्दिष्ट काय आहे तर समाजाचं कल्याण व्हावं आणि त्या समाजाला जास्तीत जास्त त्या वस्तूचा वापर करता यावा. दुसऱ्या शब्दात इथे काय दिलेलं आहे तर आर्थिक कार्यक्षमतेचा अभ्यास या आर्थिक कल्याणाच्या सिद्धांतामध्ये होतो. आता आर्थिक कार्यक्षमतेचा हा जो विचार आहे तो 3 प्रकारे होतो. म्हणजे कोणते 3 प्रकार आहेत ते? तर पहिलं दिलं आहे त्यांनी उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, दुसरं आहे उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता आणि तिसरं आहे एकूण आर्थिक कार्यक्षमता. आता हे जे आर्थिक कार्यक्षमतेचे 3 प्रकार दिले ते सविस्तर त्यांनी दिलेले बघा. तर पहिलं कुठला सांगितलेला होता? उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता. आता उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे काय तर उपलब्ध साधन सामग्रीच्या मदतीने जास्तीत जास्त उत्पादन घडवून आणणे. म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये मशीन जर असतील त्या वस्तू निर्माण करण्यासाठी ज्या मशीन्स आहेत किंवा जी यंत्रसामुग्री आहे त्यानुसार त्या वस्तू तयार करणे किंवा त्याच्या मदतीने वस्तू तयार करून जास्तीत जास्त त्याचं उत्पादन घडवून आणणे याला काय म्हटलं तर सांगितलं मी तर उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता. दुसरं जे आहे ते काय सांगितलं आहे तर उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता. म्हणजे संपूर्ण समाजाचे जास्तीत जास्त समाधान होईल अशा पद्धतीने उत्पादित वस्तू व सेवांचे लोकांमध्ये वितरण होणे. म्हणजे ज्या वस्तू लोक जास्तीत जास्त वापरत आहेत किंवा ज्या वस्तू आणि सेवांमुळे लोकांचं समाधान होत आहे अशा लोकांमध्ये त्याचे वितरण होणे आवश्यक असते. त्यालाच काय म्हटलं जातं तर उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता. तिसरी कार्यक्षमता जी आहे ते एकूण आर्थिक कार्यक्षमता. म्हणजे लोकांना सर्वाधिक प्राधान्याने हव्या असणाऱ्या वस्तूंचे उत्पादन होणे. म्हणजे लोकांना सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टींची किंवा कोणत्या वस्तू आणि सेवांचा लाभ घ्यायचा आहे अशा ज्या वस्तू आणि सेवा आहेत त्यांचा प्राधान्यक्रम बघणे आणि त्या पद्धतीने त्या वस्तू आणि सेवांचे उत्पादन करणे त्या कार्यक्षमतेला आपण काय म्हणतो तर एकूण आर्थिक कार्यक्षमता. या ज्या तिन्ही कार्यक्षमता आहेत ते साध्य करण्याच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या अटी आहेत त्यांचा सुद्धा अभ्यास या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आता इथे लक्षात काय ठेवायचं आहे तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास हा प्रामुख्याने किंमत सिद्धांत व साधन सामग्रीचे वाटप याच्याशी संबंधित आहे. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र या शाखेमध्ये आपल्याला संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या संबंधित समग्र परिमाणांचा अभ्यास केला जात नाही.
इथे काय लक्षात ठेवायचं आहे तर सूक्ष्म अर्थशास्त्र या शाखेत आपल्याला फक्त आणि फक्त वैयक्तिक व्यवस्थेशी संबंधित असलेल्या परिमाणांचा अभ्यास करायचा आहे. तिथे समग्र परिमाणांचा अभ्यास केला जात नाही. तर सूक्ष्म अर्थशास्त्र या शाखेमध्ये आपल्याला कसला अभ्यास केला जात नाही सांगितलेला आहे तर बेकारी, दारिद्र्य, उत्पन्नाची विषमता यासारख्या राष्ट्रीय पातळीवरील ज्या वेगवेगळ्या आर्थिक समस्या आहेत त्यांचा अभ्यास या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जात नाही. थोडक्यात काय तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास जो आहे तो फक्त आणि फक्त वैयक्तिक अर्थव्यवस्थेशी संबंधित आहे. राष्ट्रीय पातळीवरील आर्थिक समस्यांचा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जात नाही. पुढचा जो पॉइंट आहे तो सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. या वैशिष्ट्यांमध्ये पहिला वैशिष्ट्य दिलेला आहे तर वैयक्तिक घटकांचा अभ्यास. तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये विशिष्ट उद्योग संस्था, कुटुंब संस्था, वैयक्तिक किमती यासारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो. मी मगाशीच सांगितलं, काय सांगितलेलं होतं, वैयक्तिक घटकांचा अभ्यास या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये होतो. त्यानुसार पहिलं वैशिष्ट्य आहे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं वैयक्तिक घटकांचा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. दुसरं वैशिष्ट्य आहे किंमत सिद्धांत. मगाशी स्पष्ट केल्याप्रमाणे काय सांगितलेलं आहे तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वस्तू आणि सेवांच्या किमती निश्चित केल्या जातात, म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत असेही म्हणतात. काय लक्षात ठेवायचं आहे तर सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत असेही म्हटले जाते, कारण सूक्ष्म अर्थशास्त्र वस्तू आणि सेवांच्या किंमत निश्चितीशी संबंधित आहे. तिसरं वैशिष्ट्य आहे आंशिक समतोल. आता दोन घटकांमधील संतुलन म्हणजेच समतोल म्हटलं जातं. तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हणजे आंशिक समतोलाचे विश्लेषण आहे. आता आंशिक समतोलामध्ये एक उपभोक्ता, एक उत्पादन संस्था, विशिष्ट उद्योग इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांच्या समतोलाचे विश्लेषण केले जाते. पुढचं वैशिष्ट्य आहे चौथं विशिष्ट गृहीतकांवर आधारित. आता इतर परिस्थिती कायम हा मूलभूत गृहीतक जो आहे त्याचा आधार घेऊन हे वैशिष्ट्य स्पष्ट केलं जातं. म्हणजे पूर्ण रोजगार, शुद्ध भांडवलशाही, पूर्ण स्पर्धा, सरकारचे निर्हस्तक्षेपाचे धोरण इत्यादी गृहीतक जे आहेत त्यावर आधारित हे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र असते. पाचवं वैशिष्ट्य आहे विभाजन पद्धत. आता सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे लहानात लहान वैयक्तिक घटकांमध्ये विभाजन केले जाते आणि नंतर प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे असा अभ्यास केला जातो. म्हणजेच इथे कुठला पद्धत वापरली जाते तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. म्हणजे उदाहरण त्याने दिलेलं आहे, राष्ट्रीय उत्पन्नातील वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास केला जातो, वैयक्तिक मागणीचा अभ्यास केला जातो इत्यादी. सहावं वैशिष्ट्य आहे सीमांत तत्वाचा वापर. तर सीमांत संकल्पना जी आहे ती सूक्ष्म आर्थिक विश्लेषणाचंच एक मुख्य साधन आहे. सीमांत परिमाण म्हणजे काय तर एका वाढीव नगामुळे एकूण परिमाणात होणारा बदल. म्हणजे सूक्ष्म बदल जे असतात ते बदल जे आहे त्यालाच सीमांत तत्वाचा वापर असं म्हटलं जातं. सातवं वैशिष्ट्य आहे बाजार रचनेचे विश्लेषण. आता सूक्ष्म अर्थशास्त्र पूर्ण स्पर्धा, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार बाजार या विविध बाजार रचनांचे विश्लेषण करते. म्हणजे या सर्वांचा अभ्यास करते. आठवं वैशिष्ट्य आहे शेवटचं मर्यादित व्याप्ती. आता सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती जी आहे ती तेजी, मंदी, व्यवहार तोल, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या, आर्थिक वृद्धी यांसारख्या राष्ट्रव्यापी आर्थिक समस्यांशी संबंधित नसून फक्त आणि फक्त वैयक्तिक घटकांपुरती मर्यादित आहे. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती जी आहे ती फक्त आणि फक्त वैयक्तिक घटकांपुरतीच मर्यादित आहे. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या या सर्वांशी कुठलाही संबंध या सूक्ष्म अर्थशास्त्राचा नसतो. तर फक्त आणि फक्त वैयक्तिक घटकांपुरतीच सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती जी आहे ती संबंधित आहे. म्हणूनच इथे आठवं वैशिष्ट्य आहे सूक्ष्म
लक्षी अर्थशास्त्राची मर्यादित व्याप्ती. पुढचा पॉईंट जो आहे तो आपल्याला दिलेला आहे सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व. त्याने आपल्याला पॉईंटनुसार दिलेलं आहे सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व कोणकोणत्या पॉईंटने आपल्याला समजतं आहे. तर पहिलं मागाची वैशिष्ट्यच होतं तसंच पद्धतीने आहे. पहिलं किंमत निर्धारण. निर्धारण म्हणजे निश्चित करणे. आता किंमत निर्धारण म्हणजे काय, तर विविध वस्तूंच्या किमती जे आहेत त्या निश्चित करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र मदत करते. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत निर्धारणेचे महत्त्व आहे असं म्हटलं जातं. दुसरं महत्त्व आहे मुक्त बाजार अर्थव्यवस्था. आता सूक्ष्म अर्थशास्त्र मुक्त बाजार अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजण्यास मदत करते. म्हणजे मुक्त बाजारपेठ ही अशी अर्थव्यवस्था आहे की ज्यामध्ये वस्तूच्या उत्पादनाबाबत कोणते उत्पादन कसे करावे, किती उत्पादन करावे यासारखे आर्थिक निर्णय जे आहेत ते खाजगी पातळीवर घेतले जातात. त्यामध्ये शासन किंवा इतर कोणत्याही यंत्रणेचा हस्तक्षेप नसतो. म्हणून हे दुसरं वैशिष्ट्य आहे मुक्त बाजार अर्थव्यवस्था. म्हणजे एखादा माणूस आहे किंवा एखादी व्यक्ती आहे त्यांनी जर ठरवलं की मी बाजारामध्ये हे उत्पादन आणणार आणि छोटासा व्यवसाय करणार, तर अशा वेळी त्या व्यक्तीला स्वतःचा व्यवसाय वाढवण्याची मुभा या बाजारपेठेमध्ये आहे. म्हणून त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर सूक्ष्म अर्थशास्त्राचं दुसरं महत्त्व आहे मुक्त बाजार अर्थव्यवस्था. तिसरं त्यांनी पॉईंट दिलेला आहे विदेशी व्यापार. सूक्ष्म अर्थशास्त्र हे जकात शुल्काचे विशिष्ट वस्तूवरील परिणाम, कोणत्याही दोन देशांच्या चलन विनिमयाची दराची निश्चिती, आंतरराष्ट्रीय व्यापारातील फायदे यासारख्या विदेशी व्यापारातील विविध पैलूंचे स्पष्टीकरण करण्यास मदत करते. म्हणजेच जे आपण इन्कम टॅक्स असेल किंवा बाहेरून आयात निर्यात ज्या वस्तू होतात त्यांच्या व्यापारामधले जे फायदे आहेत, विदेशी व्यापारामध्ये फायदे आहेत, त्या सगळ्यांचं स्पष्टीकरण करण्याला सूक्ष्म अर्थशास्त्र मदत करते. चौथा पॉईंट आहे आर्थिक प्रारूपांची निर्मिती. तर सूक्ष्म अर्थशास्त्र जे आहे ते सुलभ अशा प्रारूपांद्वारे म्हणजे नियमांद्वारे विविध गुंतागुंतीच्या आर्थिक परिस्थितीचे आकलन करायला सहाय्य करते म्हणजे मदत करते. पाचवा जो आहे महत्त्व त्याने दिलेला आहे व्यावसायिक निर्णय. आता व्यावसायिकांना महत्त्वपूर्ण व्यावसायिक निर्णय घेण्यास सूक्ष्म आर्थिक सिद्धांत मदत करतात. म्हणजेच काय, तर या निर्णयामध्ये उत्पादन खर्चाची निश्चिती, वस्तूची किंमत निश्चिती, महत्तम उत्पादन आणि नफा इत्यादींचा समावेश होतो. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये व्यवसायाचे निर्णय घेण्यासाठी इथे पुरेपूर सगळ्यांना महत्त्वपूर्ण असे व्यावसायिक निर्णय घेण्याला स्वातंत्र्य आहे. 6वं पॉईंट आहे शासनास उपयुक्त. सरकारी कर धोरण, सार्वजनिक खर्च धोरण, किंमत धोरण यासारख्या आर्थिक धोरणांची आखणी करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र उपयोगी ठरते. आणि हीच जी धोरणे आहेत ती कार्यक्षम वितरण करण्यासाठी किंवा समाजाचे आर्थिक कल्याणाच्या प्रसारासाठी शासनाला मदत करतात. 7वं पॉईंट आहे कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार. सूक्ष्म अर्थशास्त्र उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर करून समाजाचे जास्तीत जास्त कल्याण किंवा त्यांना जास्तीत जास्त कशा पद्धतीने सेवा आणि वस्तू पुरवता येतील याचा अभ्यास करते. आणि त्या सामाजिक कल्याणावर करांचा कसा परिणाम होतो याबाबत सुद्धा अभ्यास करते. ही सगळं जी मी सांगितली ती काय होती, तर सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व सांगितलं होतं. आपण आता काय शिकलो, आत्ताच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेलं, तर सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ आपण पाहिला, व्याख्या पाहिली, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती पाहिली, नंतर सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये पाहिली आणि सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व पाहिलं. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण स्थूल अर्थशास्त्र याचा अभ्यास करणार आहोत. तुर्तास इथे थांबूया. पुढील